गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ज्याप्रमाणे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बॉसी आर ही कॉन्सेप्ट समजून घेतली, त्याचप्रमाणे इंग्रजी शिकण्याच्या दृष्टीने अतिशय सोप्या भाषेत आज मी तुम्हाला मॅजिक ई सांगणार आहे. म्हणजे इंग्रजीतील ई हे जे काही अक्षर आहे त्याला जादूची कांडी का म्हणतात, नेमकं इंग्रजी शब्दांमध्ये त्या ईचा काय रोल असतो, स्पेलिंग कशा तयार होतात, उच्चार कसे केले जातात, एव्हरीथिंग आय विल एक्सप्लेन यू. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर चला तर मग आपण आज मॅजिक ई शिकणार आहोत. बघा, पहिला टॉपिक आहे लाल अक्षरामध्ये डाव्या बाजूला ए ई. लक्षात घ्या, लाल अक्षरामध्ये ए ई लिहिलेलं आहे वरती बघा. मग ए ई जर इंग्रजी शब्दांमध्ये जोडीने आले, लक्षात घ्या. अजून सोप्या भाषेत सांगतो, एच्या जोडीला जर ई आला तर त्याचा उच्चार ए करतात, ए. मग ए ईचा उच्चार ए होत असल्यामुळे खालील शब्द बघा: केक, लेक, नेम, गेम, लेन, प्लेन, मेड, रेट, सेम, टेक. एकूण आपण 10 शब्द घेतलेले आहेत. मग या 10 शब्दांमध्ये लाल अक्षरामध्ये ए आणि ई लिहिलेलं आहे. मला सांगायचं आहे की ज्या इंग्रजी शब्दांमध्ये ए आणि ई जोडीने येतात तेव्हा त्यांचा उच्चार इंग्रजी शब्दांमध्ये ए होतो. मग जर एकदा हे तुम्हाला किंवा विद्यार्थ्यांना माहिती झालं तर ते चुकीचे शब्द वाचणार नाहीत. कसं बघा, सी ए के ई केक ते काके म्हणणार नाहीत. एल ए के ई लेक ते लाके म्हणणार नाहीत. एन ए एम ई नेम ते नामे म्हणणार नाहीत. जी ए एम ई गेम ते गामे म्हणणार नाहीत. आणि एल ए एन ई लेन ते लाने म्हणणार नाहीत. आणि पी एल ए एन ई प्लेन ते प्लाने म्हणणार नाहीत. एम ए डी ई ते माडे नाही म्हणणार, ते मेडच म्हणणार. असं का? कारण की त्यांना माहिती झालं की ए आणि ई जोडीने आला तर त्याचा ए उच्चार होतो. मग त्यांचं वाचन चुकेल का? नाही. वाचन जर चुकलं नाही, त्यांचे लेखन चुकेल का? नाही. आणि वाचन आणि लेखन चुकलं नाही तर त्यांचं भाषण म्हणजे बोलणं चुकेल का? नाही. म्हणजे औषध एक, फायदे अनेक. चला, दुसरं आहे आय. आयच्या जोडीला जर ई आला, लक्षात घ्या, आयच्या जोडीला जर ई आला तर त्याचा उच्चार आय किंवा आई होतो बघा. आय किंवा आई. मग बघा, पहिला शब्द आहे बाईक, ब आईक बाईक. लाईक, टाईम, काईट, वाईन, नाईन, हाईड, स्माईल, नाईस, ड्राईव्ह. मग आता या सर्व शब्दांमध्ये आयच्या जोडीला काय आलेलं आहे? ई. हीच तर मॅजिक ई आहे. बघा, पहिल्या याच्यामध्ये एच्या जोडीला ई आलेला आहे. ई आला म्हणून त्याचा उच्चार ए झाला. इथं आयच्या जोडीला ई आलेला आहे म्हणून त्याचा उच्चार आय किंवा आई झाला. राईट. तिसरं बघा, जेव्हा ईच्या जोडीला ई येतो, जेव्हा ईच्या जोडीला ई येतो तेव्हा त्याचा ई उच्चार होतो दीर्घ ई. पहिला शब्द बघा: बी, ट्री, सी, नी, विक, फिल, किप, मीट, शिप आणि फिट. तुम्ही देखील हे 10 शब्दांच्या मदतीने दुसरे 100 शब्द तयार करू शकतात. राईट. पुढे बघा, जेव्हा ओच्या जोडीला ई येतो, मी शेवटी एक या व्हिडिओचं रहस्य सांगणार आहे, लक्षात घ्या. ते व्हिडिओ पूर्ण बघा त्यासाठी. जेव्हा ओच्या जोडीला ई येतो तेव्हा ओ उच्चार होतो. काय होतो? ओ. बघा, पहिला शब्द होम, होप, नोट, रोप, कोड, कोन, होल, मोल, नोज आणि टोन. बघा, ओच्या जोडीला शेवटी काय आहे? ई. मग ओच्या जोडीला जेव्हा शेवटी ई येतो
तेव्हा ओ आणि ई हे दोन स्वर मिळून ओ उच्चार होतो. दॅट्स ऑल. त्याच्यानंतर यू बघा. यूच्या जोडीला जेव्हा ई येतो ना, यूच्या जोडीला जेव्हा ई येतो, तेव्हा त्याचा उच्चार यू करतात. पहिला शब्द आहे क्यूब, ट्यूब, क्यूट, म्यूट, रूल, रूड, यूज, जून, यूज आणि फ्लूट. राईट. आणि समजा यांचे उच्चार जर आपण आपल्या लेकरांना, मुलामुलींना किंवा विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवलं नाही, तर ते कसे वाचतील बघा. पहिला शब्द बघा. कुबे, टुबे, कुटे, मुटे, रुले, रुडे, हुगे, जुने, युसे, फ्लुटे असं म्हणतील. मग जर आपण आपल्या विद्यार्थ्यांना, लेकरांना, मुलामुलींना व्यवस्थित जर शिकवलं की इंग्रजीमध्ये जे काही 5 स्वर आहेत, लक्षात घ्या, इंग्रजीमध्ये जे काही 5 स्वर आहेत, ए ई आय ओ यू, बघा वरती लिहिलेलं आहे ए ई आय ओ यू. मग या ए ई आय ओ यू या 5 स्वरांच्या जोडीला जर ई आला तर त्याचे उच्चार बदलतात. यालाच मॅजिक ई म्हणतात. मराठीमध्ये याला जादूची कांडी नाव दिलेलं आहे मी. तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला समजला असेल. आपण बघा, एकदा शिका, स्पेलिंग मिस्टेक होणार नाही. एकदा शिका, वाचन चुकणार नाही. एकदा शिका, प्रोनाउन्सिएशन चुकणार नाही. एकदा शिका, स्पेलिंग चुकणार नाही किंवा स्पीकिंग चुकणार नाही. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.